राजू उठ, आज शनिवार, बरीच कामे पडली आहेत. राजूचा बाप राजूला म्हणाला, बाबा झोपू द्या ना, विकेंड आहे, रोज सकाळीच उठावं लागतं ना. आणि रात्री तसंही प्रोजेक्टमुळे जागरण पण झाले. राजू पांघरुणातच घुसमटत म्हणाला, राजा, बापाला शहाणपण शिकवायचं नाही, उद्दिष्ट म्हणजे उठ. राजू नाईलाजाने अंथरुणातच उठून बसला, पण डोळे बंदच ठेवून. राजेश सॉफ्टवेअर इंजिनियर, ऑफिसात बॉस असला तरी घरी तो बाबाचा राजूच होता. या बापलेकाची केमिस्ट्री जगावेगळी. दोघांनीही आपापल्याकडून वयाचं अंतर कमी करून पक्की फ्रेंडशिप केली होती. राजूची आई गेल्यापासून, म्हणजे राजू 5वीत असल्यापासून राजूची आई, बाप, भाऊ, मित्र हा बाबाच होता. राजू, रात्री जागता कशाला रे? हल्ली हे नवीनच फॅड झाले. तुम्ही लोकांनी. अनुष्का, राजेशची बायको, किचनमध्ये चहा करण्यात गुंतली होते, तरी तिचे कान बेडरूममध्ये मधल्या बापलेकाच्या संवादावर होते. हा म्हातारा आपल्या नवऱ्याचे कान भरतोय आणि कागाळ्या करतोय, हा तिचा स्त्री सुलभ संशय होता. तो शेजाऱ्या पाजाऱ्यांनी खत पाणी किंवा चहा पाणी घालून पक्का केला होता. बाबा, आम्हाला कामासाठी दिवस पुरा पडत नाही, म्हणून तो आम्ही रात्री जागून वाढवतो. बेवकूफ, दिवस कसला वाढवता? उलट रात्री जागून रात्र कमी करता, वर दुसरे दिवशी उशिरा उठून दिवस ही कमीच करता. अरे प्लीज, आज तरी सुट्टीची ती फिलॉसॉफी नको ना. बरं राहिलं, मी काल ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलं? तू आणि तुझ्या बायकोने म्हणे ठरवलंय. बाबा, काय चरवलंय? आधी बोलाव तिला, तिच्या समोरच सोक्षमोक्ष लावू. अनुष्का, या म्हाताऱ्याने काय ऐकलंय देव जाणे. ती चरफडत बेडरूममध्ये गेली. सांगा आता. अनुष्का पण आलिया, तुम्ही म्हणे मला वृद्धाश्रमात सोडून येणार आहात. राजूच्या डोळ्यावरची झोप खाडकन उतरली. तो तोंड वासून बापाकडे पाहतच राहिला. अनुष्काने कपाळावर हात मारून घेतला. काल सहज गप्पा मारताना शेजारच्या कीर्तीस राजूच्या बाबाच्या चक्रमपणाचे किस्से सांगत होती, तेव्हा अशा म्हाताऱ्याने वृद्धाश्रमातच पाठवायला पाहिजे अशी माधवी म्हणाली होती. आणि हो ना, म्हणून अनुष्काने सपोर्ट केला होता. आणि नेमकी ही गोष्ट या म्हाताऱ्याला कळली होती. कोण म्हणतं? असे काही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला, अनुष्का घाईघाईत म्हणाली. राजूच्या लक्षात ही गोष्ट चटकन आली. अनुष्काच्या डोक्यात असले विचार. तो गंभीर झाला. हो, काय राजूचे बाबा, तुम्ही म्हणे मोठ्या घरात शिफ्ट होणार? विठ्ठलरावांनी राजूच्या बापाला मुद्दाम गाठून विचारले. हो, मला वृद्धाश्रमात घालणार आहेत. येतोस रूम पार्टनर म्हणून? छे, माझा लोक सून मला चांगलं सांभाळतात, मला ते नाही पाठवणार. पण त्याच्या बोलण्यात जोर नव्हता. ती वेळ त्यांच्यापासून फारशी दूर नव्हती, हे ते दोन्ही मित्र जाणून होते. विठ्ठल, अरे तू जे ऐकलंस ते खरं नाही. माझी सून असेल फटकळ, पण असे करणार नाही. अरे, या पोरी आधी आपल्या पोटच्या लहानग्या लेकरांना टेक केअर नावाच्या कोंडवड्यात ठेवतात, मग कोठे वृद्धाश्रमाचा विषय काढतात. दोन्ही ठिकाणी त्यांची काहीतरी अडचण असते रे, आपणच त्यांचा व्ह्यू समजून घेत नाही. पूर्वी वानप्रस्थाश्रम होताच की असो, हे संध्याकाळी वट्ट्यावर गप्पा मारायला. राजूचे बाबा निघून गेले. विठ्ठलराव मात्र अंतर्मुख झाले होते. खरे खोटे काही असो, राजूच्या बापाच्या डोक्यात तो वृद्धाश्रमाचा किडा मात्र घर करून बसला. एकदा पाहूनच येऊ कसा असतो तो वृद्धाश्रम, त्यांनी पक्के केले. राजू, जरा फिरून येतो, आज रविवारचा दिवस आहे, राजूला सांगून त्यांनी जिवलग वृद्धाश्रमासाठी ऑटो केली. जिवलग वृद्धाश्रमाची वास्तू अतिशय सुरेख आणि ऐसपैस होती. त्यांनी मॅनेजरला गाठले, सविस्तर माहिती घेतली, सोयी सुविधा स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घेतलं, डिपॉझिट, मासिक भाडे सगळं विचारून घेतलं. आता तर ठीक वाटतंय सगळं. मला जरा येथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची नावं पाहायला मिळतील का? मॅनेजरने त्यांना नावांचे रजिस्टर दिले. हे 5 नंबरचे जे नाव आहे त्यांना भेटता येईल? हो, का नाही, त्यांच्या रूममध्येच असतील. तासाभराने राजूचे बाबा जिवलगमधून बाहेर पडले. पुन्हा शनिवार आला. राजू उठ, आज शनिवार, बरीच कामे आहेत पडलेली. बाबा,
तुम्ही ना विकेंडला का सकाळी सकाळी उठवता माहीत नाही. तू बैठकीत ये, महत्त्वाचं बोलायचंय. आणि हो, तुझ्या बायकोला पण बोला. तिच्या समोरच सोक्ष मोक्ष लावू. बाबाचं काहीतरी तरकट असणार. म्हातारा चक्रमच आहे. लोक म्हणतात ते आता खरं वाटायला लागले. अनुष्का नॅपकिनला हात पुसत किचनमधून आणि राजू डोळे चोळत त्याच्या बेडरूममधून बाहेर आला. तुम्ही दोघे माझे म्हणणे लक्ष देऊन ऐका. मी त्या वृद्धाश्रमात अजिबात जाणार नाही. हेच ना? अहो, तुम्हाला कोण पाठवतंय वृद्धाश्रमात? उगाच काहीतरी डोक्यात घेताय. राजू वैतागून म्हणाला. राजा, पूर्ण न ऐकून घेता बोलत जाऊ नकोस. बावळटपणा आता कमी कर. लग्न झालंय तुझं. सांगा, तुमचे ते संपूर्ण काय आहे ते तर कळू देत. मला वृद्धाश्रमात जायचंय. मी बॅग भरून ठेवली आहे. उद्या रविवार, तुला सुट्टी आहे. मला ये सोडून. सुट्टी सत्कारने लागेल. राजू आणि अनुष्का तोंड वासून म्हाताऱ्याकडे पाहतच राहिले. मी ही आनंदाची बातमी आमच्या गणोशपाशी शेअर करून आलोच. आनंदाने राजूचे बाबा घराबाहेर पडले. कालपर्यंत वृद्धाश्रम म्हटले की ज्या विचारायला येणारा म्हातारा आज राजू खुशीने जायचे म्हणून हट्ट करतोय का, या प्रश्नाने राजू आणि अनुष्का विचारात पडले. शनिवारच्या रात्री राजूच्या बेडरूममधला दिवा बराच वेळ चालू होता. तो आणि अनुष्का खालच्या आवाजात काहीतरी बोलत होते. राजूचा बाप त्यांच्या अंथरुणावर जागाच होता. त्याला झोप येत नव्हती. सकाळी राजू लवकरच उठला. त्याला कपडे घालून तयार झालेले पाहून राजूच्या बापाने आपली भरून ठेवलेली सुटकेस बाहेर घेतली. चल, निघायचं ना? त्यांनी राजूला विचारले. बाबा, आज माझी महत्त्वाची मीटिंग आहे. आपण पुढच्या रविवारी जाऊ, चालेल ना? राजू निघून गेला. राजूचे बाबा थोडेसे उदास झाले असावेत असे अनुष्काला वाटले. पुन्हा शनिवार उगवला. पण या शनिवारी राजू आणि अनुष्का सकाळीच गायब झाले होते. काही तर गडबड जरूर होती. अनुष्का या पोरीच्या नादी लागून डांबीस झालाय. कालपर्यंत करायला जाताना सुद्धा विचारून जायचा. हल्ली गुपचूप काम करतोय. ताकास तूर लागू देत नाही. संध्याकाळी ते जोडपं परतलं. हातात डिगभर शॉपिंगच्या पिशव्या. बोंबला. राजू सकाळी पगार या पोरीवर उधळून आला असणार. पण हिला काटकसर कोण शिकवणार? मरू देत. आपल्याला काय करायचंय म्हणा. ते कमावतात, तेच गमावतात. आमच्या वेळेस जमा करण्याचे दिवस होते. हल्ली खर्च करण्याचे दिवस आले आहेत. शेवटी तो रविवार उगवला. भल्या सकाळी राजूचे बाबा ठेवणीतले कपडे घालून तयार होते. राजू, उठ, आज रविवार, बरीच कामं पडली आहेत. त्यांनी आज बैठकीतूनच आवाज दिला. बाबा, राजू तयार होऊन बाहेर गेलाय. गाडीत पेट्रोल घालून आलो म्हणाला. तो आला की येईल तुम्हाला जिवलगमध्ये सोडून. तुम्हाला तर राहायला सांगितलंय, अनुष्काने सांगितल्यावर राजूचे बाबा 3 ताड उडाले. काय कार्टी आहेत बाबा, का जाताय आम्हाला सोडून वगैरे विचारून थोडा सुद्धा गहिवरले नाहीत. ट्रॅव्हल टूरसाठी निघाल्याप्रमाणे आनंदाने सोडायला निघाले आणि वर आरतीचं ताट तयार करून ठेवलं होतं. जाताना ओवाळायला असेल बहुधा. तेवढ्या दाराची बेल वाजली. अनुष्काने दार उघडले. थोडं थांबा म्हणत तिथे आरतीचं ताट घेऊन सरसावली. हे काय नाटक चाललंय? असं कोण आलंय की पंचारतीने ओवाळून स्वागत होते? आधी एक बॅग दारातून घेऊन राजू घरात आला. त्याच्या पाठोपाठ नऊवारीतील माधवी आणि तो. राजूच्या बाबांना काय बोलावे ते सुचेना. जिच्यासाठी ते वृद्धाश्रमात जाणार होते तिलाच राजू घेऊन आला. का आणि कसे? या राजूला कसे समजले? पण त्याचे उत्तर ही त्या पाठोपाठ घरात आलं. ते विठ्ठलराव होते. म्हणजे विठ्ठल. तू सगळं सांगितलंस या राजूला? हो, तुझ्यापेक्षा या माधवीसाठी मी केलं. हे मात्र खरं होतं. माधवीचे आणि राजूच्या बापाचे प्रेम होते. पण त्यांचं लग्न होऊ शकले नव्हते. कारण राजूचा बाप गरीब होता. माधवीच्या घरच्यांनीही तोडीचा नव्हता. माधवीने पहिल्याच रात्री आपल्या प्रेमाची गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली. कारण पुढे या गोष्टीमुळे संसारात वितुष्ट येऊ नये म्हणून. पण झालं भलतंच. त्या व्यसनी माणसाने त्याच गोष्टीचं भांडवल करून दिलं. आयुष्यभर छळलं आणि पदरी पोर टाकून मरून गेला. व्यसनापायी दारिद्र्य घरापर्यंत आलेच होते.
पोरगा बापाच्याच वळणावर गेलं. तू माझ्यासाठी काय केलंस? मला जन्माला घालून काही उपकार केले नाहीस. तुझ्या वासनेच्या खेळाचा मी परिपाक, असे म्हणणारा देवटा पोटी आला होता. वाईट संगत, दारू, ड्रग्ज आणि शेवटी एडसने त्याचे आयुष्य संपवलं. माधवीच्या नशीब फक्त आणि फक्त फरफट आणि दैना आली. कोणीतरी तिला जिवलग मित्र आणून सोडले होते. तिचे पैसे एक सेवाभावी संस्था भरायची. राजूचा बाबा जेव्हा तिला जिवलगमध्ये भेटला तेव्हा ती किती तरी वर्षांनी रडले होते. हसायचे काय, ती रडायची पण विसरून गेली होती. बाबा आत्ताच झाला, उचला तुमची बॅग, सोडतो तुम्हाला तुमच्या जिवलगात. राजूचा बाबा माधवी, विठ्ठलराव आणि अनुष्काला गाडीत घालून राजूने समोरच्याच कॉम्प्लेक्स जवळ गाडी उभी केली. पहिल्या मजल्यावर आल्याबरोबरच लिफ्टच्या उजव्या बाजूला 7 नंबरचा फ्लॅट होता. त्यावर नवी कोरी टेम्पलेट होते. जिवलग बाबा, हेच तुमचे वृद्धाश्रम. मी सकाळी आणि अनुष्का संध्याकाळी भेटत जाऊ. उद्यापासून एक अटेंडेंट काकू येतील. त्या धुणं भांडी स्वयंपाक सगळं करतील, तुम्हालाही सांभाळतील. माधवीचे आणि राजूच्या बाबाचे डोळे भरून आले. हे बघ मित्रा, उद्या सकाळी आम्ही सगळे पुन्हा येतोय. रजिस्ट्रार ऑफिसात जाऊन सिव्हिल मॅरेज करून घ्या. लोकांना काय नावं ठेवायला संधी देऊ नकोस. विठ्ठलराव राजूच्या बापाच्या कानाशी कुजबुजला. सगळे निघून गेले. किती भाग्यवान आहेस, बापासारखा तुझा पोरगा आज तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय. माधवी म्हणाली. माधवी, थकली असशील, बेडरूममध्ये पलंगावर जरा विश्रांती घे. अरे मला पलंगाची गरज नाही, चालायला आधार आणि विश्वासानं डोकं टेकायला खांदा हवाय रे. मला कधी वाटलंही नव्हतं या जन्मी तू पुन्हा मला भेटशील. नियतीची बग आहे अशा दिवसात. पुन्हा पहिलं प्रेम पदरी टाकते आहे. जेव्हा दिवसच थोडे राहिलेत माधवी, जे काय दिवस वाट्याला आलेत सोबत घालू. तू फार विचार करू नकोस. संध्याकाळचा संधी प्रकाश ते बसले होते. त्या लिव्हिंग रूममध्ये पसरला होता. त्याने सुद्धा ते त्याच्या खांद्यावर डोके ठेवून विसावल्याचे पाहून घेतले आणि चाहूल न लागू देता निघून गेला. कारण काळोखाची चाहूल त्याला पण लागली होती. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.